आमदार रोहित पवार यांचं विधान भवनांच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे। एमआयडीसी संदर्भात रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे। एमआयडीसी दिल्याशिवाय माघार घेणार नाही असं रोहित पवार यांची भूमिका आहे। कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसीची प्रलंबित मागणीसाठी आता निदर्शनं करण्यात येत आहे। तरी दृश्य आपण पाहतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांचं विधान भवनांच्या पायऱ्यांवरती आता आंदोलन सुरू आहे। हातात फलक घेऊन आमदार रोहित पवार हे आंदोलन करतायत। एमआयडीसी संदर्भात रोहित पवार यांचं हे आंदोलन सुरू आहे। तर एमआयडीसी दिल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे। कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसीची प्रलंबित मागणीसाठी यावेळी निदर्शनं करण्यात येत आहे। तर मोठी बातमी आत्ताच्या घडीची समोर येते। आमदार रोहित पवार यांचं विधान भवनांच्या पायऱ्यांवरती हे जोरदार आंदोलन सुरू आहे। एमआयडीसी संदर्भात रोहित पवार हे आंदोलन करतायत। तर एमआयडीसी दिल्याशिवाय माघार घेणार नाही अशा आशयाचे फलक हातात घेत आता आमदार रोहित पवार हे विधान भवनांच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत। तर कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसीची प्रलंबित मागण्यांसाठी आता निदर्शनं करण्यात येत आहेत। तर मोठी बातमी आता समोर येते। आमदार रोहित पवार यांचं विधान भवनांच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन सुरू आहे। तर एमआयडीसी संदर्भात रोहित पवार यांचं आंदोलन सुरू आहे। एमआयडीसी दिल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका आता आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे। कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसीची प्रलंबित मागणीसाठी हे निदर्शनं करण्यात येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।